हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. म्हणा 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 देवाचं म्हणा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत निवृत्तीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय. सब संतन की जय. आणि गुरुकुळे लाजे जो गुरु भक्ते भजे, विद्या घेऊन माझे गुरु श्रीच. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरंजनं, नित्यं बोधं चिदानंदं सद्गुरुं तं नमाम्यहं. ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरा, सोपान भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्तः. आणि गुरुकुळे लाजे जो गुरु भक्ते भजे, विद्या घेऊन माझे गुरु श्रीच. आज साधकाच्या जीवनामधला जो खऱ्या अर्थानं सण आहे, असा सण ज्याला आपण म्हणावं, असा संत महात्म्यांचा पुण्यतिथी सोहळा जो वर्षाकाठी 3 दिवस आपल्याला उपभोगायला मिळतो, अशा संत महात्म्यांच्या या पुण्यतिथी सोहळ्याच्या या 28व्या वर्षामध्ये आज प्रथम दिवस आहे. आणि सर्व साधक मायबापांच्या सहकार्यामधून सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट गोटी यांच्या वतीनं आयोजित असणारा हा ईश्वरीय सोहळा संतांच्या जीवनामधला आलेला व्यक्त अनुभव जो आहे, तो व्यक्त अनुभव आपल्या हृदयामध्ये स्थिर व्हावा याकरिता हे धर्माचं व्यासपीठ आहे. आणि या धर्माच्या व्यासपीठामध्ये श्रीमंत महावैष्णव ज्ञानदेव तुम्हा आम्हाला खऱ्या ज्ञानाची ओळख होत असताना जे ज्ञान ज्या माध्यमातून आपल्याला मिळालेलं आहे, ज्या माध्यमातून आपल्याला ते ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा गुरूंच्या मिळालेल्या प्रसादामधून उत्तराई होत असताना शिष्याला काही जे नियम आहेत, त्या नियमाची नियमावली ज्ञानदेवांनी या 13व्या अध्यायाच्या मला वाटतं 11व्या श्लोकामध्ये दिलेली आहे. बोलता बोलता वर्ष येतं, वर्ष जातं, एक एक क्षण दिवस बदलून नवीन काहीतरी आपल्या जीवनात घेऊन येतो. परंतु हे करत असताना तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे सदैव स्थिरतेने टिकून राहतं, जे सदैव तुम्हाला प्रत्येकाला प्रेरणा देतं, त्या प्रेरणा देणाऱ्या सूत्राला सद्गुरु निष्ठा असं म्हणतात. कळलं का? आणि सद्गुरु निष्ठा जर आपली जीवनामध्ये राहावी असं वाटत असेल तर शास्त्रामध्ये 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत, अतिशय महत्वाच्या. जर तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माझ्यासहित तुम्ही सर्व, मी सांगतो म्हणजे मी काय खूप मोठा आहे असं अजिबात नाही, परंतु सर्वांकरिता ती नियमावली आहे. त्याग, सेवा आणि समर्पण या 3 गोष्टीमध्ये तुम्हा आम्हा प्रत्येकाला बांधायचा. आणि या 3 गोष्टी जेव्हा तुमच्या आमच्या
त्या त्रिकुटामध्ये जेव्हा आपण बांधलं जाऊ तेव्हाच आपण सद्गुरूंच्या पवित्र चरणावरती सहज लोटांगणी ठेवू. कारण भगवान ज्ञानदेवांनी जेव्हा हे ज्ञान प्रगट केलं, समाजाला या भाषेच्या कोंडीमधनं सोडवलं आणि शब्दामध्ये दडलेलं ते अर्थाचं रहस्य आहे ते रहस्य जेव्हा समग्र समाजाला उघड केलं, त्यावेळेस ज्ञानदेवांना शक्ती देणारे त्यांचे सद्गुरू होते. हे लक्षात ठेवा. सद्गुरू अधिष्ठित ठेवूनच ज्ञानदेवांना हे ज्ञान प्रगल्भ करतात. जरीही ते उपजता ज्ञानी होते तरी त्यांना सद्गुरूंना सन्मुख बसवावं लागलं आणि सद्गुरूंना सन्मुख बसवल्यानंतर सद्गुरूंच्या परवानगीनं या गीतेची भावार्थ दीपिका तयार केली. कोणासाठी? कोणासाठी? आपल्यासाठी. वास्तविक हे ज्ञान त्यांनी त्यांच्यासाठी जरी ठेवलं असतं तरी काय सहज होतं ना सर. ज्या ठिकाणी ज्ञानदेवांनी हे ज्ञान आम्हाला प्रकाशित केलं त्या ठिकाणी बसलेला जो समुदाय आहे त्या समुदायामध्ये सन्मुख म्हणजे समोर जे आहे ना ते सद्गुरू आहे. याचा अर्थ ज्ञान सांगणाऱ्यांनी अगोदर सद्गुरूला समोर आणा. नंबर 2, सद्गुरू स्मरणीत असल्यानंतर जे आपल्या अंतःकरणामध्ये आलेला जो अनुभव आहे तो अनुभव व्यक्त करताना मनामध्ये अहम, मी, माझं अस्तित्व हे सर्व झिरो करून ते ज्ञान सांगावं. आणि नंबर 3, तुमच्या शब्दांनी जर सद्गुरू रूपी असणारी गाय पाणवली ना तर समजून घ्या तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे ना ते तंतोतंत निर्भेळ आहे. आणि या गोष्टी आपल्याला कळाव्या यासाठी आपण एकनिष्ठ राहावं यासाठी बहुतेक ज्ञानदेवांनी या ओव्या खर्च केलेल्या असाव्या की त्या ओव्यांबद्दल तुम्हाला आम्हाला सांगतात. आणि गुरुकुळे लाजले जो गुरु भक्ती उपजे विद्या घेऊन माझे गुरुशीच. गोड ओवी आहे, खूप गोड ओवी आहे. हिम्मत अण्णा मगाशी बोलता बोलता एक शब्द खूप गोड बोलले की अगोदर ज्ञान होईपर्यंत हा मंडप आहे ना या मंडपाची माती सुद्धा आमच्यासारखे अधिकारी लोक आमच्यासारखे कीर्तनकार प्रवचनकार लोक कमी करत नाही. पण इथली माती उचलून घरी नेऊन देऊ पूजा करतील त्या मातीची. आणि एकदा त्या मातीत नाही एकदा का तुमचं झाड उभं राहिलं या मातीकडे फिरून पाहायला कोणाला वेळ नाही. पण एक सांगू का, जेव्हा तुम्ही जीवनामध्ये खूप मोठे व्हा परंतु जर तुमच्याकडनं गुरुद्रोह झाला ना तुम्ही जगामध्ये सर्वात मोठं पाप करून बसलेला आहात. जगाला ज्ञान सांगितलं तरी काही उपयोग नाही. आणि म्हणून आपल्याला सजग व्हायचं आहे आणि सजग होऊन आपल्याला त्या कोटीमध्ये प्रत्येकाला बसायचं. साधक असो नाही तर कोणी असो. 3 गोष्टीवर मी परत थांबणार आहे. त्याग, सेवा आणि समर्पण. आपल्याला त्याग करता आला पाहिजे, आपल्याला सेवाही करता आली पाहिजे, आपल्याला समर्पण सुद्धा जमलं पाहिजे. आणि जेव्हा या त्याग, सेवा, समर्पणाची आपल्या मनातनं प्रेरणा निघेल, आपल्या मनातनं तुम्ही आम्ही त्या वृत्तीला संतांच्या सद्गुरूंच्या चरणावर विशद करू ना. मी खात्रीनं सांगतो आजही तुम्हाला आम्हाला सद्गुरू प्रसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही, जो आज दुर्मिळ आहे. काय हो, आपण नाम घेतलं म्हणतो बाप्पा, नाम घ्यायचा विषय का हो मावशाय होताय नाही हो, नाम घ्यायचा विषय नाही. मुळात आपल्याला फक्त एक ड्युटी गबाळ बाजूला करीत राहायचं. काय गबाळ बाजूला करीत राहायचं आणि जी रास पडणार आहे ना ती रास, त्या राशीचे ढीकच्या ढीक उभे राहणार आहे. फक्त गबाळ बाजूला करीत राहिलं पाहिजे. आपला वायफर त्याच्यासाठीच आहे ना. वायफर कळतं का? हा वायफर गबाळ आलं आलं का ते उडालं पाहिजे, त्या वन्या बाजूला गेल्या पाहिजे, तो कचरा बाजूला उडाला पाहिजे आणि रास आपली पक्की राहिली पाहिजे. राशीचा पत्ता नाही.
नुसतं गबाळच उडून राहिलं निळ बसेल का? हे बघा, जे नाम आहे ना, ते नाम मुळात आपल्या अगोदर आपल्यापाशी स्थिर आहे. फक्त त्या नामाची जागृती व्हावी याच्याकरता सद्गुरूने तुमचं आमचं बटन चालू करून दिलेलं आहे. फक्त बटन टिक, एकदा बटन चालू झालं ते झालं का आता आपण प्रकाशित होणार आणि सर्व झाल्यानंतर काय करायचंय? काहीच नाही, फक्त निश्चयानं ठीक राहायचं, निश्चयानं स्थिर राहायचं. परमार्थ हा निश्चयामधून प्रगल्भ होतो. परमार्थ हा निश्चयतेनेच दृढ होत असतो आणि आपला निश्चय आपल्यापाशी पाहिजे की खरोखर मला जे कळालं आहे ना, ते कळाल्यामुळं देहाचं अस्तित्व आणि मी वेगळा झालो. संपलं, एवढंच परमार्थ. बाकी काय? मी वेगळा झालो. आम्हाला वेगळं होण्यासाठी जी सतर्क असणारी, तलक असणारी बुद्धी जी आहे ना, ती बुद्धी कायम त्या बुद्धीची ज्योत आहे ना पेटती ठेवायची. जेव्हा बुद्धीची ती ज्योत पेटत राहील ना, तेव्हा त्याच प्रकाशामध्ये आपल्या जीवनाचा मार्गक्रमण होणार आहे. आपण विसरलोय आपण सर्वजण. आपल्याला शेवटच्या क्षणी इकडे बघा, आपल्याला जे मिळालंय, जे सद्गुरू कृपा प्रसादाने मिळालंय, ते मिळाल्याचं अंतिम फळ काय आहे याचा विचार केला कोणी? अंतिम शेवटचं फळ काय याचं? बोला ना. काय नाही, 15-20 मिनिटं. आमचं काय, आमचा नंबर नव्हता, सहज लागला म्हणून चला सांगू 2 शब्द. अंतिम फळ काय याचं? कम्प्लिटली आपल्याला विसर पडत चालला. अहो, अंतिम फळ एकच आहे, शेवटचा क्षण गोळ करायचा आहे. त्याच्यासाठी हे नाम आहे. आणि शेवटचा क्षण गोळ करण्यासाठी तुम्ही आम्ही सावध जर असाल ना, तरच आपण श्रीपाद बाबांचे पठ्ठे, नाही तर नाही. हे त्याचं मूळ सिद्धांत आहे. शेवटचा क्षण कधी आहे पण ना मला माहिती ना, तुम्हाला माहिती ना, कोणालाच माहिती नाही. पण या दिवसामध्ये, या रात्रंदिन रोज निशीमध्ये एक दिवस आपला ठरलेला आहे आणि त्या शेवटच्या क्षणाला हे नाम आपल्याला कामी आणण्यासाठी, हे नाम आपल्याला योग्यतेने उतरवण्यासाठी ही क्रिया आहे, हा अट्टहास आहे. आणि जेव्हा शेवटचा दिवस, तो शेवटचा क्षण गोड होईल ना, तेव्हा या नामाचं फळ आपल्याला मिळणार आहे. श्रीपाद बाबा की जय, रामदास बाबा की जय. पण हा जय जयकार आपला टिकून राहावा कोणत्या क्षणापर्यंत? त्या शेवटच्या क्षणापर्यंत. आणि मृत्यू कधी येईल माहितीये? हाच जीवनाचा रहस्याचा भेद जो आहे ना, तो भेद आपल्याला भेदून पुढे जायचा आहे. आणि ती सतर्कता जागी राहावी म्हणून तुम्हाला या पुण्यतिथी सोहळ्याला आग्रहानं, प्रेमानं, कळकळीनं या ठिकाणी यायला आम्ही भाग पाडतो. का? कारण जर विसर पडला तर काय होईल? आणि हा जर विसर पडला तर एवढं मिळून उपयोग काय? आणि म्हणून जे मिळालंय ते शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचं आहे. आणि जे शेवटच्या क्षणापर्यंत न्यायचं आहे ना, त्यासाठी आपण आपली गुरुनिष्ठा आहे ना, गुरुनिष्ठा प्रबळ ठेवली पाहिजे. आमची गुरुनिष्ठा बदलून जाते. आम्ही गुरुलाच विद्या शिकवायला निघालो. ज्ञानदेव म्हणतात मी नाही. बघा, हे उत्तरार्धामधले जे चरण आहे ना, विद्या घेऊन माझे गुरु ते ग्रहित करायचं आणि ती ग्रहित झालेली विद्या घ्यायची आणि गुरुलाच लाथ मारायचा प्रयत्न करायचा. असं जर आपण केलं तर काय या गुरुनिष्ठेनं आपल्या जीवनाचा अर्थ आपण शोधणार आहे. म्हणून जे मला मिळालंय, जे मला प्राप्त झालंय, ज्याचा मला अनुभव आलेला आहे, तो अनुभव माझा सतोदित टिकून राहिला पाहिजे. अष्टसात्विक भावाला अनुग्रह घेतल्यानंतर प्रबोधापर्यंतच्या क्रियेमध्ये साधकाला खूप आनंद मिळतो. आणि एकदा का त्याचा प्रबोध झाला का तो मैलाचा दगड झाला. त्याचं सर्वचे सर्व हळूहळू क्षीण होत जातं. का? कारण जे तुम्हाला प्रबोधाचं तत्व तुम्हाला अंमलात आणण्याकरता मिळालेलं आहे ना, ते फक्त निश्चय होण्यासाठी. त्याचा फक्त निश्चय व्हावा आणि निश्चय होऊन आपण त्या ठिकाणी फक्त स्थिर राहा. परंतु त्याला जर डोक्यावर घेतलं ना प्रबोधाला, हे असंच होणार. मी, तू, फलाना, ठमका, त्याचं असं, त्यानं तसं. हे बघा, आपली ही या मृत्यू लोकांमधली ही शाळा आहे. आणि ही शाळा जी आहे ना, ती शाळेमध्ये
हे 3 दिवस आपली शाळा आहे आणि या 3 दिवस शाळा आटोपली का याचाच अभ्यास आपल्याला आयुष्याच्या एक क्षणाला द्यायचा आहे आणि एक क्षणाला देऊन आपला पेपर आपण सोडवायचा आहे. कळलं का? आपला पेपर आपण दुसऱ्याचे पेपर कशाला शोधत बसतात? दुसऱ्याला मार्क देऊन राहिले त्याला बघा हे कसं तू तुझा कारण तुझा सुटल्याशिवाय तू सुटणार नाही आणि आम्ही दुसऱ्याचे पेपर सोडवायचे त्याच्यासाठी खटाटोप करायचा त्याच्यासाठी प्रयत्न करायचे कशासाठी? आपला पेपर सुटला पाहिजे आणि आपल्याला कळतं मला किती मार्क आहे. अजिबात खोटं बोलायचं नाही जास्त आपल्या मनाला विचारा तुम्ही आपल्याला मार्क किती पडणार आहे. प्रत्येकाला माहिती आहे मी किती टक्केवारीमध्ये आहे मी किती टक्के मार्क मिळवू शकतो माझा पेपर सोडवून आणि आपला पेपर सोडूनच मग आनंदाच्या उड्या मारायच्या आणि तो पेपर सोडताना काय होतं माहितीये का? आपल्याला कॉपी करायची सवय लागली पेपर सोडायला ते लबाडे आपण नुसत्या कॉप्या शंकर बाबा कॉपी करून काय होतं? हा तेवढी वेळ तुम्ही मारून घ्या परंतु जेव्हा प्रॅक्टिकल करायची वेळ येईल ना तेव्हा जसं डॉक्टर व्हायला एमबीबीएस डॉक्टर व्हायला त्यानं कॉपी केली एमबीबीएस डॉक्टर झाला सर्जन झाला आणि एक दिवस त्याला ऑपरेशन करायची वेळ आली तेव्हा हाय बाबा करत बसायची वेळ आली कारण कॉपी केली होती. अनुभवात उठाल कॉपी नाही हो ही अनुभव सिद्ध जी आहे ना ती सिद्धवाणी जेव्हा तुमच्या आमच्या हृदयातल्या प्रगल्भतेकडे जाईल तेव्हा आनंद आहे. मी कायम सांगत असतो घोटीला आले मंदिरात आले श्रीपाद बाबांना पाहायचे का श्रीपाद बाबांमधल्या श्रीपाद बाबाला पाहायचे आपल्याला आता सांगा बरं श्रीपाद बाबांना पाहायचे का श्रीपाद बाबांमधल्या श्रीपाद बाबांना पाहायचे विचार करावा. आम्हाला या मूर्तीरूपी असलेल्या श्रीपाद बाबांमधून आतल्या श्रीपाद बाबांना शोधायचं आहे. ती दृष्टी आपल्यामध्ये जर आणायची असेल तर गुरुशी द्रोह कदापि नसतो आणि गुरुशी द्रोह जर आपला खरंच झालाच नाही ना तुमचं आमचं कोडं सुटलं जीवनात आणि हे कोडं जर सोडायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण मला हे सांगायचं आहे. मला सांगायचं आहे म्हणजे मी खूप ज्ञानी आहे असं नाही. जे शास्त्र मी अभ्यासलं जे माझ्या समोर आलं त्याच्यातनं मी हे वेचून काढलं की त्याग आणि सेवा आणि समर्पण बस या 3च गोष्टी आपल्याला अंगीकृत झाल्या पाहिजे त्याग करता आला पाहिजे. ईसावास्य भावार्थ बोधिनीमध्ये जे उपनिषद आहेत ना आपले उपनिषद त्या उपनिषदामधलं एक उपनिषद आहे ईसावास्य भावार्थ बोधिनी आणि त्याच्यामध्ये ना या त्यागावर खूप चिंतन केलेलं आहे शास्त्रकारांनी आणि त्यांनी सांगितलंय की बाबांनो ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीचा उपभोग तुम्ही घेताल पण तो घेताना कसा घ्याल हे तत्व सांगतानाच आपलं नाव क्लेप्तन वंचिता म्हणजे त्यागपूर्वक तुम्ही कोणत्याही गोष्टीचा उपभोग जर या विश्वात घ्याल ना तर तुम्ही संतत्वाच्या रस्त्याने चाललेले आहात हे सांगायला दुसऱ्या तिसऱ्याची गरजच नाही. जी गोष्ट उपभोगायची आहे ती गोष्ट मला त्यागायची आहे आणि त्या त्यागूनच मला पुढे जायचं आहे असा निश्चय होऊन जेव्हा व्यावहारिक जीवनात आपला परमार्थ घुसेल ना तेव्हा परमार्थाचं उत्तर सापडणार. परमार्थाचं उत्तर परमार्थात कधीच सापडणार. पुढे शोधायचंय घुसडकाला पुढे आपला आपण 3 दिवस सत्संगात आहोत किती 362 दिवस पुढे आपण दादा हो अवघ्या व्यवहारात आहे तो व्यवहारात हे 3 दिवस घालायचे आपल्याला आणि हे 3 दिवस घालून त्या 362 दिवसांना खोटं ठरवायची ताकद या 3 दिवसात एवढी ताकद या 3 दिवसात येते. मग हे 3 दिवस आपण बरोबर याचं गाठोडं शिदोरी घेऊन त्या व्यवहारात घुसायचं आहे आणि व्यवहारातच आपल्याला पुढे निघायचं आहे कारण व्यवहार आपल्याला सुटणार आहे कर्म आपल्याला सुटणार आहे. जे जीवनात मागं लागलं ते सुटू शकत नाही. मग आम्ही जीवनाचा उपभोग जीवनाचा उपयोग कसा करावा तर त्यागाचं स्वरूप असं आहे की हे बघा अनेक लोक असं म्हणतात व्यवहार असा करावा व्यवहार तसा करावा जीवन असं जगावं पुराणात तसं करावं पण मी एक सोप्या भाषेत मांडलेलं माझं चिंतन आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीला जीवन जगत असताना तुमचा जो व्यवहार आहे ना तो व्यवहारच भक्तिमय करा. झालं सुटलं आपलं व्यवहार भक्तिमय करायचा आणि मग पुढे निघायचं.
जेव्हा व्यवहार भक्तिमय होईल ना, मला एक सांगा, मी नाम घेतलं बघा, मी नाम घेतलं, माझ्या ठिकाणी ते रुजलं, माझ्या ठिकाणी जर रुजलं तर ते मलाही अनुभवाला आलं पाहिजे, जगाला आलं पाहिजे ना, का नाही आलं पाहिजे? नाही, जगाला नाही आलं पाहिजे. असं कसं काय होईल? माझ्यातला बदल. अनुग्रह म्हणजे काय हो? अनुग्रह प्रबोध या क्रिया ज्या आहेत ना, त्या क्रिया म्हणजे आपला बदल, माझ्यामध्ये झालेला बदल हा मलाही दिसला पाहिजे आणि जगालाही दिसला पाहिजे. जेव्हा जगाला दिसेल तेव्हा जग तुमच्या पुढे नतमस्तक होईल ना. जेव्हा माझ्यातला बदल हा जगाला दिसेल तेव्हा समजून घ्या तुम्ही व्यवहारामध्ये भक्ती जी आहे ना, तो भक्तिमय व्यवहार केला आहे, त्याचं उत्तर आहे. आणि हे करण्याकरिता मला जमलं पाहिजे त्याग, उपभोग घ्यायचा, लालसा अपेक्षा न ठेवता त्या गोष्टी उपभोगायच्या आणि सोडून द्यायच्या. ज्ञानदेवांचं प्रमाण आहे सेवा. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सेवा. हे बघा, सेवा म्हणजे नेमकं काय? असं जर तुम्हाला वाटत असेल गुरुचे पाय चेपत बसणं ही सेवा नाही, ही सेवा नाही. मग गुरुने दिलेलं तत्व जे आहे ना, ते तत्व कायम कायम माझ्या गुरुने दिलेलं जे औषध आहे ना, ते औषध मी कधी, केव्हा आणि कोठे वापरायचं हे कायम मनामध्ये सतत सतत जागृत ठेवणं म्हणजे सेवा आहे. आणि ही सेवा मला जमली पाहिजे. आणि जेव्हा ही सेवा जमेल ना, तेव्हा तुम्ही खरोखर त्या सद्गुरुचरणात उत्तराई होणार आहात. आणि जेव्हा उत्तराई होईल तेव्हाच तुमच्या आमच्या मनामध्ये समर्पण येणार. आणि समर्पण ही परमार्थ का अंत आहे. परमार्थ हा समर्पणामध्ये समाप्त होतो. आणि समाप्त होण्यासाठी तुम्हा आम्हाला विचार करायचा आहे याच गोष्टीचा, की मी समर्पणाला योग्य आहे का, मी समर्पणाला साजेसा आहे का, समर्पणाकरता मी खरोखर त्या गोष्टीनं त्या समर्पण या भूमिकेशी एकरूप झालोय का. जर झालो असेल तर निश्चित तुम्ही तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात. भाग्यवान जर म्हणायचं असेल तर मग मात्र सद्गुरूच्या नावानं सुद्धा उद्धार होईल एवढी क्षमता त्यावेळेस येणार आहे. निव्वळ हे बघा, मला असं कोणाला उपरोधानं बोलायचं नाहीये किंवा मला कोणाला नाव पण ठेवायचं नाही, कोणाच्या मला भावना देखील दुखवायच्या नाही. पण आता 1-2 महिन्यापूर्वी 1 वर्षापूर्वी एखाद्यानं अनुभव घेतला हो, आणि त्याचं इंजिन पेटावं याच्यासाठी तुम्ही जर सुरू केलं, तुम्ही इंजिन चालू करता ना, त्याचं इंजिन चालू करता तुम्ही काय करता? श्रीपाद बाबाच्या नावाचं भजन म्हणता. म्हणलं पाहिजे केव्हा? त्या साधकाला श्रीपाद बाबा कळाल्यावर का बोलत? आमचा हा एक मोठा फॉल्ट आहे. सद्गुरू श्रीपाद बाबांनी कार्य कशा पद्धतीनं साधकांच्या हृदयामध्ये रुजवलं या क्रियेनंच परमार्थ आपल्याला सांगायचं आहे. हल्ली काय झालं व्यासपीठावर सुद्धा, मी काय केलं, मी काय केलं, मी ते तुझं सांगू नको. सत्संतांनी जे केलं ते आम्हाला अपेक्षित आहे. आणि ते सोडून दिल्यावर ते सोडून देतो आपण आणि मूळ भूमिकेशी येतो. यानं काही होणार नाही. शेवटी निश्चय बुद्धीचा आहे आणि क्षण शेवटचा आहे. आणि यामधलं अंतर जे आहे ना, ते अंतर जगण्यासाठी हे बघा, आपल्याला ना सदोदित आनंदी राहायचं आहे. आनंदी जर राहायचं असेल ना, तर प्रापंचिक जीवनाला तुम्हाला विसरायचं आहे. आणि प्रापंचिक जीवनाला जर विसरायचं असेल तर तुम्हा आम्हाला प्रपंच हा बाजूला करून परमार्थ त्यामध्ये स्थिर करावा लागेल. आणि ती क्रिया होत असतानाच तुम्हा आम्हाला समर्पणाचा भाव मनामध्ये जागा होईल. आणि जेव्हा समर्पण आपल्या मनामध्ये जागा होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण तरुण जाऊ. परत एकदा सांगतो, माझ्याकडे फक्त 6 मिनिटं आहेत. किती? 6. असं जेव्हा आपण बोलतो ना, माझ्याकडे एवढाच वेळ आहे, तेव्हा आपण समोरचे काय विचार करता म्हणजे 6 मिनिटाला तुझं आटोपणार आहे बरं का. आणि काही असा विचार करतात या 6 मिनिटामध्ये नेमकं आपल्याला काय मिळालं. तर या 6 मिनिटामध्ये तुम्हाला एकच सांगतो, जे मला मिळालं, जे मला प्राप्त झालं, त्याने माझ्या हृदयामध्ये बदल झाला का? आणि जर माझ्यामध्ये बदल झाला असेल तर तो बदल अहंकारी तर नाही ना अण्णा, बदल अहंकारी तर नाही ना. कारण होतं काय माहितीये का, एक आपला अजून एक मोठा फॉल्ट आहे, नीट लक्षात घ्या.
ते रामकृष्ण हरिवारी वेगळे आणि आपलं वेगळं. म्हणजे नेमकं काय वेगळं? त्यांचा जो देव आहे तोच आपला देव, त्यांचे जे संत आहेत तेच आपले संत आहे, त्यांचं जे भजन आहे तेच आपलं भजन आहे. मग वेगळं नेमकं काय आहे? अहो फक्त तुम्ही एक पाऊल पुढे आहे की तुमची क्रिया करून घेतली आणि त्यांची क्रिया करायला कोणी तयार नाही. फरक एवढा आहे. मग त्यासाठी आपण धडपड एक करावी की त्यांची क्रिया व्हावी, यासाठी त्यांना जागं करावं का त्यांना उकसीत बसावं. बघा माझं बोलणं आज तुम्ही करू लागेल माझं बोलणं, पण मी कळकळीने तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आम्हाला दुसऱ्याला नाव ठेवायची सवय लागेल ना तोपर्यंत आपला परमार्थ वाढणार नाही. आपण ज्ञानदेवांचे जर उपासक आहात तर ज्ञानदेवांनी आई होऊन परमार्थ पाजलाय. तुम्हाला मला आई व्हावं लागेल साधकाला आणि त्यांना जवळ करावं लागेल, ते त्या विचारांचं अज्ञान आहे ते. परंतु आपण काय केलं माहितीये का, कुणी एक वेगळं असं अस्तित्व आणि हे अष्टसात्विक भाव या अवस्था ज्या आहेत ना याचं पेव ना पेव जगाच्या बाजारात अजिबात मांडू नका तुम्ही. जेव्हा तुम्ही जगाच्या बाजारात मांडाल ना तेव्हा नात गाया सांगितलं लोकमान्यती बाह्य पिचाचता. लोक तुम्हाला म्हणतील यांना भूताला धरलेला आहे. तुमचं खरं असून देखील समाज तुमच्या जवळ येणार नाही. ते येण्याकरता ते करण्याकरिता अधिकारी माणसानं त्या क्रिया या चार भिंतीच्या आत करून घ्या आणि बाहेर ठणकावून परमार्थ सांगा, तेव्हा परमार्थाची घडी बसणार. पण हे दिवस सोडून आणि आपण त्या लोकांना बघा, ती लोक शब्दाने ज्ञानी आहेत पण अनुभवाने ज्ञानी नाही. आणि शब्दाचं ज्ञान जे आहे ना ते ज्ञान सहज वाकत नाही. कळलं का? शब्दाचं ज्ञान हे माणसाच्या ठिकाणी सहज वाकूच शकत नाही. याचं कारण ते का वाकत नाही याला कारण ते हे येऊन बसतं. काय? शब्दाचं ज्ञान आहे माझ्याकडे पुरावा आहे, त्यावेळेस तुम्ही कसे लढणार? मग तुम्ही म्हणाल आम्ही याच्यातला हा पुरावा देणार. एक ओवीचा पुरावा तुम्ही दिला परंतु त्यांच्याकडे 50 ओव्या त्याच्या विरोधाभासक शक्तीने ते उभे करतात. मग कसे लढणार तुम्ही? म्हणून सांगतो अजिबात नाव नाही ठेवायचं कोणतं. त्यांचं प्रारब्ध जेव्हा अनुकूल होईल तेव्हा ते येतील, आपल्याकडे नतमस्तक होतील, सद्गुरूकडे येतील. हे तत्व सोडून या जगात परमार्थ नाहीये. हे तत्व अंगीकारूनच भगवंतापर्यंत जाता येतं. पण हे तत्व अंगीकारत असताना भगवंतापर्यंत जरी जाण्याचा हा रस्ता असेल तरीही आम्हाला प्रत्येकाला बरोबर घेऊनच निघायचं आहे. तुम्ही आणि घिरीबिरी करावे आनंद आहे. तिरस्कार म्हणून कोणाचा जर आपण करत गेला तर कोणी आपल्या बरोबर येणार नाही. मागं पेव फुटलं होतं भिंगराला, आठवतं सर्वांना, बरोबर ना? याच अष्टसात्विक भावाचं पेव फुटलं. प्रचंड प्रमाणात विरोधाचा एक भला मोठा डोंगर उभा राहिला होता. मग चुका कोणाच्या? आपण म्हणतो शास्त्र घेऊ, आपण तिथे शास्त्र घेऊन आलोय. कोणाला सांगताय तुम्ही? शास्त्र कोणाला पसतं? या लागे सुमना आणि सुतमती जो आनंद आनंद गती हे गौप्य त्या प्रतीचा म्हणजे का सुटे. तिथं शास्त्र सांगायची गरजच नाही आपल्याला, आपल्या चुका मान्य करायच्या. पुढे हा विषय विस्तारून चालणार नाही. गुह्य ज्ञान आहे हे बघा. जर ते व्यापक असताना तर अर्जुनाला भगवंताने रथ मध्यावर आणून अर्जुनाशी संवादित केलं, बाकीच्यांनी केलं का? मग आपण का करा? म्हणून बाजार मांडण्याचा हा विषय नाही. या अष्टसात्विक भाव जे आपल्याला होत आहेत ते खूप आपलं भाग्याचं लक्षण आहे, परंतु ते अष्टसात्विक भाव जगाला दाखवण्यासाठी नाही. आणि जेव्हा माझी जातीचे मतभेद कोणी आवडीचे धनी फेडावया, माझ्या जातीचे कोणी येतील ना त्यावेळेस ते भाव तुम्ही आणि कोणी थांबवू पण शकत नाही. आणि म्हणून गुरुचं जे तत्व मिळालं त्या गुरुशी तत्वाशी एकनिष्ठ संलग्नित राहा. मनाने काही वेगळं करून काही होत नाही. तुम्ही काहीच फिरला नाही. मी भारत पालथा घातला होता. मनानं निर्माण केलेल्या परमार्थाच्या ज्यांनी जे मनानं निर्णय केलेले तक्ते आहेत ना ते कोणत्या तक्त्यात संपून गेले तर तपास लागला. म्हणजे 28 वर्षाची समृद्ध या संतांच्या निर्वाणानंतरची आपल्या कार्याला परंपरा आहे. आपल्याला कुठेच भीती नाही, फक्त चालताना सावध चालायचं, बाकी काहीच नाही. आणि ती सावधानता अंगी आली पाहिजे. गुरुचं ज्ञान गुरुला पाजून उपयोग नाही. आणि काय होतं
त्या काळातली स्थिती या काळातल्या स्थितीमध्ये फरक आहे. मी प्रस्तावनेला मगाशी आभार मानताना बोललो होतो माझ्या मतांना की आमचे एक पाहुणे आमचे बहादर होते, ते नोकरीला लागले, परंतु आज रोजी तशी गरज नाही. कीर्तन करणं हा त्यावेळेस काळाची गरज होती, कारण हे ज्ञान समाजापर्यंत जावं. परंतु आज वाढणारे जितके झाले खायला कमी आणि वाढणारे जास्त झाले. एकाच्या ताटापुढे 8-8 जण येऊन बसले, काय खाईल तो, कोणाचं खाऊ, अशी अवस्था त्याची झाली. आणि हे याला अंकुश ठेवला पाहिजे. मी काय एवढा मोठा ज्ञानी नाही, परंतु मला जे वाटतं ते माझं मनोगत या ठिकाणी मी व्यक्त करतो. कोणी माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नये. फक्त मला एक वाटतं की हे सहज नाही आणि एक प्रगल्भता विशिष्ट आल्याशिवाय या तत्वाचे अधिकार कोणी कोणाला देऊ नये. ही कार्य असं वाटत नाही. त्या समोरच्या व्यक्तीला अजून शास्त्राची उकल झाली नाही. हो, असे अधिकारी पाहिलेत मी, असे अधिकारी पाहिले ज्यांचं अजून ज्ञानेश्वरीचं एक पण पारायणच होईल नाही. हे पारायण झालं पाहिजे ना. कोण म्हणायचे आमच्या बाबाने हे पारायण वगैरे बंद केलं, संख्या दिंड्या बंद केलं. काय कधी सांगितलं बाबांनी बंद करायला? सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा हे प्रत्येक वाणीला पंढरीत होते, माहिती का तुम्हाला? काहीच कोणी घेत नाही. हे कोणी यायला सांगितलं का? ते कोणी सांगितलं का? मग सद्गुरु श्रीपाद बाबांनी द्वैत घालायला सांगितलं, ते तुमचं गेलं का? आता काहीच बोलणार नाही. हे करायला सांगितलंय आपल्याला. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये यायचं आहे. आपणच जगाला प्रमाणे जेव्हा सांगायचं टाळा टाळी लोकला नादा वांगी म्हणला चंद भोग भोगताची आपला वेदन ज्ञान मिळवणे. गोविंद गायला का? ज्ञानच केलं जाईल तर गोविंद कधी गायचे? आणि ह्याचा उपयोग जर आपण व्यवस्थित केला नाही ना, मी खात्रीनं सांगतो एका महात्म्यानं, तुम्ही ऐका, एका महात्म्यानं नुसता मला प्रबोध मिळावा याच्यासाठी रुपये 33 लाख रुपये खर्च केले. मी साक्षी आहे त्याला, माझ्या हाताने मोजले. किती लाख दिले? 33 लाख. एवढ्या अनमोल किमतीचं तत्व आपल्याला सहज दिलेलं आहे, मग त्याच्यात काही ताकद नसेल ना? पण तुम्ही आम्ही सुद्धा कॅज्युअली घेतलं त्याला. आणि या क्रिया करून तर कोणी देत नाही, भारत पण करायला कोणी तयार नाही. आज मग माझ्या मालाला फक्त लोक मोकळे निघाले. आणि हे जर आपल्या मालिकेत होत असेल तर ही आपली खूप मोठी समृद्धी आहे. परंतु ही जी समृद्धी आहे ना, ही टिकून ठेवण्यासाठी आम्ही स्वतः आमच्यासारखे जागे राहिले पाहिजे. आम्ही प्रत्येकाला समर्थ झालं पाहिजे. प्रत्येक अधिकारी जी माणसं आहे ना, त्यांच्यामध्ये निळ बसला पाहिजे. मेळाव्यामध्ये माझं बोलणं घडू लागलं तुम्हाला, पण मी स्पष्ट बोलतो. माझं काय माहिती, हे वर्ष तर ते वर्षच कळलं का? बघा, अधिकाऱ्यांमध्ये मी बसला ना, खालची घडी बरोबर बसणार. आणि आम्ही मेळावा जर घालतो तर मला माझे अधिकारी जे माझे बांधव आहेत ना, त्यांच्याबद्दल माझ्यामध्ये निरपेक्षपणा पाहिजे. त्यांचाही माझ्याबद्दल, माझाही त्यांच्याबद्दल आपोआप द्वैतभाव नसावा. आणि ही एकाग्रता जेव्हा एक वेळ होईल ना, तेव्हा खऱ्या अर्थानं क्रांती होते. बघा, संतांनी नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांचे गोडे गायले, ज्ञानदेवांनी नामदेवरायांचे गोडे, प्रत्येक संतांनी एकमेकाचे गोडे गायले. आपण तो फक्त इथं व्यासपीठ होती सुद्धा मायकाच घालत त्याच्या डोक्यात धन्यवाद. म्हणजे हे काय झालं माहितीये का? माकडाच्या हातात आहे ना नारळ दिला, अशी गंमत आहे. संतांनी ते चित्तामध्ये रुजवलं, प्रत्येकामध्ये आपोआप प्रेमभाव निर्माण केला आणि निर्माण करून मस्तपैकी कार्य वाढवलं ना. आणि हे जर आपल्याला जमलं नाही तर खरंच सांगतो, एवढं मोठं मिळून देखील नंतर त्याच्यातलं सत्व जे आहे ना, आपल्या हाताने आपण गमावून बसणार. त्यावेळेस श्रीपाद बाबांच्या काळामध्ये जसे अष्टभाव सात्विक भाव करून घेण्याच्या क्रिया होतात ना, तशा क्रिया जे त्या काळातले ज्येष्ठ आहेत ना, त्यांच्याकडनं आजही लाज वाटू देऊ नका अधिकारी लोकांनी. आणि खुशाल नतमस्तक व्हा. आणि लाज वाटताना समाजासमोर जायचं तर त्यांच्या कुठेतरी त्यांना बोलावं, त्यांच्या घरी जा, त्यांचे पाय धरा, आम्हाला त्यांना विनंती करा, आम्हाला सांगा म्हणजे कशा क्रिया होतात. आणि हे समजून मग ते कार्य करा. उगाच आपलं लांबून पाहिलं, त्याला असं केलं मग मी तसं केलं, त्याचं काय ते काय घेतो म्हणे, तो घेतो, एवढं घेतलं, तिथं टाळलं, फासलं, झाला प्रबोध तुझा. असं आहे का प्रबोध? प्रबोध व्हावा लागतो का? प्रबोध ही एक स्थिती आहे आणि ती
स्थितीमध्ये आपोआप साधक येत असतो. त्या क्रियेमध्ये फक्त आम्हाला त्या ठिकाणी साक्षी व्हायचं आहे. काहीच समजना, काहीच नाही, निवड चाललंय, असं झालं तर झालं, काय करावं. हे बघा, हे अष्टसात्विक भाग पाहणाऱ्याने सुद्धा जेव्हा डोळ्यानं पाहतो ना, तेव्हा त्याचे जन्मोजन्मीचे दुःख हरून जातात आणि तो मोक्षाला पात्र होतो. एवढं अष्टसात्विक भाव दुसऱ्या माणसाला आपल्या त्याच्या डोळ्यानं पाहण्यामध्ये फळ निश्चिती आहे. तर आपल्यामध्ये ते अष्टसात्विक भाव किती कोटीचे असावे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. म्हणून गुरुची विद्या घेऊन गुरुला पाजळू नका, मनातलं काही वेगळं काढू नका, अनुग्रह प्रबोध देण्याची घाई करू नका. काय घाई करू नका. अण्णा तुम्हालाही माहिती, एक व्यक्ती भिवंडीवरून 6 वर्षापासून येतो. किती? 6 वर्षापासून इथे येऊन काटा उचलतो. मी अजून त्याला अनुग्रह दिला नाही. रात्री मला त्याचा, सकाळी मला फोन आला. तो जेव्हा धाय उठून रडत होता ना, तेव्हा मी त्याला निरोप पाठवला, आता तू येऊ शकतो, कारण तुझ्यामधली जमीन आता ती सुकली झाली. एवढं सोपं आहे का ते? हे अनंत जन्मीपासून याच्यामध्ये संस्कार झाले. इतकी मलिनता आणि ती मलिनता दूर करायला एवढं सहज नाही होत. तेवढ्या पुरतं तेवढा प्रकाश पडेल, पण नंतर सुपीक जमीन झाली पाहिजे. प्रबोधाची घाई करू नका. याचे त्याचे त्यानं याना, याचे त्याला त्याचे याला करू नका. कोणाचे कोण, एकाने अनुभव घेतला, दुसऱ्यानं प्रबोध दिला, तिसऱ्यानं कीर्तनाला उभं केलं आणि त्यात तोय ठक मारला, त्यानं लगेच चौथ्याचाच गड वागायला आणि 5व्या बरोबर निघून घ्या. अशी स्थिती आहे. का बरं? काहीच मिळत बसत नाही ना. मला विचारलं पाहिजे, बाबा तुझा अनुभव कोणाचा? फलाने बाबा महात्म्यांचा अनुभव आहे. अनुभव आला का? नाही आला. मग तू बसच जा. किंवा बस, आम्ही आहोत तोपर्यंत बस. आता व्यवस्थित आहे, त्यांना फोन करून बोलून घे आणि आता पुढच्या क्रिया पण करून घे. किंवा ते झायत नसेल तर बाबा जवळ ये, किंवा अजून अनेक महात्मे आहेत त्यांच्याकडे जा, माझ्याकडे मी पण देतो. तुझ्या मनावर आहे, तुला घ्यायचं असेल तर घेऊ शकतो, पण त्या तो फक्त आपल्या पट्ट्यात आला पाहिजे याच्याकरता आटापिटा करू. त्याच्या मनामध्ये भाव निर्माण होतो. त्याच्या मनामध्ये ती अस्थिरता आहे ना, ती घालवून टाकावं. नसता जेवढा आणि त्याने काय झालं, ते तर साधकच. ते साधक म्हणजे काय? ते काय साधक आहे का? ते नामाचे धारक आहे. साधक व्हायला खूप दिवस लागतात. आणि ते झाले का त्यांनी काय करावं? आम्ही आमचा हा गट, तुम्ही आम्ही फलान, आम्ही हिंमत अन्नाच्या गटाचे, आम्ही धोंडरामदादाच्या गटाचे. झाले तर त्यांचे इलेक्शन सुरू. अरे काय केलं या परमात्मा, काय मिळवलं बरं? हे एवढे गटतट झाले, याची परिस्थिती काय? तुम्हाला सांगू का? खरं सांगू का? शास्त्रातलं उत्तर सांगू का? चला बाप्पा, खरं सांगू का? असं करून जे परमार्थ वाढवायला लागतात ना, त्यांना वैकुंठाचे दार शेवटच्या क्षणी बंद होतात, असं भागवतात सांगितलेलं आहे. आता म्हणून बाबा कायम सांगायचे, भाऊ सांगणारे चालतील का नाही भरोसा नाही, पण ऐकणारे तरुण सहज आहे. म्हणून तुम्ही भाग्यवान, हे तत्व मिळालंय. खूप काही गोष्टी सुधारता येण्यासारख्या आहे, सुधारित करण्यासारख्या आहे, आणि आपल्या गुरुचं हे अधिष्ठान आहे. म्हणून गुरुशी समर्पण भाव ठेवा आणि समर्पण भावातनं एकरूपतेनं त्या सद्गुरूंना शरण जा. एवढीच मी कळकळीची विनंती करतो. श्रीमद सच्चिदानंद श्रीपाद महाराज ट्रस्ट भोटी आणि आमच्या ट्रस्टला संलग्नित असणारे सर्वच आमचे कार्य करणारे कार्यकारी मंडळी जे आहेत ना, ती खूप कष्ट झेलतात हे कार्यक्रम उभे करायला. आम्ही 150, 200, 250 किलोमीटरवर राहणारी माणसं. आम्ही कधी येणार इथे? रोज येतो का? आलं ह्या 3 दिवस आम्ही आलो कालपासून. निदायला आलो खुशारक्या करायला, मस्तपैकी बॅच लावले, लोकांना दाखवायला आम्ही विश्वास केला. अरे पण हा एवढा मोठा हा कार्याचा डोलारा उभा करण्यासाठी ही जी मंडळी मागे लागते ना, त्यांच्याकरता कार्य वागवा हे सोपं नाहीये. तुम्ही इथनं फक्त उठून तिथपर्यंत गेला, परंतु मागे गेल्यानंतर तुम्हाला फराळ कसं दिलं पाहिजे, तुम्हाला केली दूध कशी वाढली पाहिजे, तुम्ही ताटं कुठं धुतली पाहिजे, तुमचे पाय सुद्धा भरले नाही पाहिजे. अरे इतकी काळजी तुमची घेतात. 4 भाऊ आमची तिकडनं पेंड्या आणून तिथं घालत होतो, मी पाय नाही भरले पाहिजे.
आपल्या लोकांची. आणि एवढी काळजी कोण? आणि हे संत आहे ना, ही सेवा करणारे हे संतच आहे ना, यांच्या पुढे यांची माती लावली तरी उद्धार होईल. पण आम्हाला कधी कळलं का? त्यांना असं मी साधक, मी अधिकारी, माझे एवढे, माझे तेवढे. चांगदेवाचे किती होते? चांगदेवाचे एकदम चांगलं भेटला. हा चांगलं भेटलं. भेटल्यानंतर मी म्हणलं का देवा मोकळे चालले एकटे, बिबट्या पुढे म्हणे. बिबट्या होता पण माझा बिबट्या पळून लावला म्हणे संत. आता मला एकटं चालायची सवय. अहो चांगदेव जरी होता त्याच्याही मागे 2000 होतं. त्या काळात होते तुम्ही, तुमच्यातले भरपूर मला जण दिसू राहिले होतो आपण तेव्हा. त्या शिष्यामध्ये नव्हतो ना तेवढं तरी बरं. आपण इकडं होतं आळंदीत बसलेलो ज्ञानदेवापाशी. तुम्ही म्हणतात आपण कधी होतो? तुम्हाला माहित नाही का? तुम्ही नव्हते का? अरे चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. अहो युगायुगापासून आपण बरोबर आहे, फक्त ना आपलं मॉडेल बदलून राहिलं म्हणून आपली फसगत होऊ राहिली. आपण तेच आहे, मॉडेल कळतं ना, हे बाहेरचे वस्त्र. अहो चांगदेवाच्या पार्टीचं व्हायचं नाही आम्हाला, आम्हाला ज्ञानदेवांच्या पार्टीचं व्हायचंय. माझे माझे म्हणून तुम्ही तुमचे तुमचे म्हणून ती किती दिवस फिरणार आहे, किती दिवस आपल्या मागे राहणार आहे? कोणीच येत नाही. बरोबर साधकाची जी जे माझ्या मागे शिष्याची एवढी मोठी फौज आहे असं मानून जीवन जगणं म्हणजे बद्ध होऊन जगणं आहे. आलं का लक्षात? मी माझं कार्य केलं, माझे सद्गुरू कधी यात गुंतले नाही, मग मी तरी का गुंतावा असा भाव ठेवून जेव्हा सद्गुरू रूपी प्रसाद साधकाच्या ठिकाणी तुम्ही पोहोचवाल तेव्हा तुमचं दिलेलं तत्व फळाला येईल. हे मी सांगत नाही, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं की जयाचे गट हाही पांडवा, अपेक्षी नाही निगावान सुखाचा चढावा असणे की जे तिथे सुख वाढणार आहे. आणि त्या निरपेक्ष भावानं हा परमार्थ सिद्धीला जावा, कडीला पोहोचावा. एवढीच मात्र या अनुषंगाने मी सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता एकच सांगतो, भांडणं बाहेर नाहीयेत, भांडणं बाहेर नाहीयेत. भांडणं कुठे आहेत? आपलं नाही सांगत, भांडणं बाहेर नाहीयेत. महाभारत बाहेरच्यांमुळं झालं का आपल्या घरातल्या लोकांमुळे झालं? आपल्याला महाभारत होऊ द्यायचं नाही म्हणून आपण काय अंगीकारलं पाहिजे? रामायण अंगीकारलं पाहिजे. कळलं ना? बस रामायण अंगीकारलं ना तर महाभारत घडणार नाही. आपले म्हणून सर्व मंडळी आपल्यासाठीच आहेत. एक थोडासा जर दुराग्रह असेल तोही सोडून द्या. आणि तुम्हाला एक सांगू का, जाता जाता फक्त आता न जाऊ द्या, घेतले 3 मिनिटं वाढवून, अजून 3 मिनिटं घेतो. फक्त एक विचार करा, उद्या तुम्ही जाणार आहे पुढं पुढं. आणि आता शेवटचीच भेट आहे आपली सर्वांची. असं म्हणून एकमेकाला भेटा. मी खात्रीनं सांगतो तुमच्या डोळ्यातून भरगळ अश्रू वाहतील आणि मनातला दुरावा सुद्धा निघून जाईल. कोण कधी कधी उचललं जाणार आहे, कोणाचं अस्तित्व कधी संपणार आहे माहित नाही. त्या आट्या पिटल्या चालू द्या सोडून सर्व आणि एक व्हा. अंतर आत्म्यापासून एकमेकाला सर्व विसरून शरणागतीला जा, एकमेकाच्या पुढे लोटांगण घाला. हाच भाव ठेवून जर गेलो तर तो महात्मा त्या मूर्तीतनं बाहेर येऊन या व्यासपीठावरून आपल्याला असा आशीर्वाद देईल. बस एवढाच दिवस आपल्या जीवनामध्ये यावा, एवढीच कळकळीची प्रत्येकाला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. संयोजकाच्या वतीनं, ट्रस्टी मंडळींच्या, साधकांच्या मंडळींच्या वतीनं मला बोलायसाठी थोडासा चान्स दिला, पण मी धुवूनच घेतलं. जवळजवळ 15 मिनिटं मी पण खाऊन गेलो. आणि आपलं असंच आहे, बोलायला लागलं का आवडत नाही, परंतु माफी असावी, परंतु हिताचं होतं म्हणून बोललो. तुमच्या हितासाठी तुम्ही जर हे जपलं तर निश्चित त्या सिद्धीपर्यंत, त्या सिद्धत्वापर्यंत आणि त्या साधक अवस्थेपर्यंत जाता येईल. एवढंच जाता जाता सांगतो. या ठिकाणी थांबतो. कुंडली गौरधारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. आदरणीय आमचे चलथांचेच ज्यांच्या नावानं आजची कीर्तनाची प्रवचनाची सेवा होती, घनश्याम बाबा, ते नर्मदेला परिक्रमेला गेलेले आहेत म्हणून ते या ठिकाणी उपलब्ध झाले नाही. परंतु चलथानवासीच आपले श्रीपाद बाबांचे लाडके शिष्य, आमचे लाडके साधक, आमचे सर्वांची प्रेममूर्ती हरिभक्ती भरतजी बापू यांना विनंती करतो 2 शब्द या ठिकाणी आपण येऊन ज्ञानाचं प्रबोधन करावं. आहे का बापूजी? आले ना? या बापूजी, तेवढं ध्यानात ठेवा बरं का, उद्या जाणार तुम्ही.
चला कृष्ण हरे हरे